दुसऱ्या अध्यायामधला 16वा श्लोक जगातच सगळ्यात मोठं तत्त्वज्ञान सांगणार आहे. म्हणजे सत्य आणि असत्य याच्यातला फरक. आणि हाच आपल्या अध्यात्माचा कणा आहे बरं का. तुम्ही ज्याला आयुष्य म्हणताय ते खरंच सत्य आहे का? श्रीकृष्ण आज सत्याची अशी व्याख्या सांगणार आहेत जी तुमच्या पायाखालची जमीन हादरवून टाकेल. ते म्हणतात की असत्य वस्तूचे कोणतेही अस्तित्व नाही, भाव नाही, सत्याचा कधीच अभाव होत नाही. सोप्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर जे बदलतंय ते नश्वर आहे. जे कधीच सत्य नव्हतं आणि जे खरोखरच सत्य आहे त्याला कोणीच मिटवू शकत नाही, त्याचा ऱ्हास होऊ शकत नाही, ते कधीच बदलू शकत नाही. तुमच्या आयुष्यातील 99% प्रॉब्लेम्स आहेत ना, हे असत्य गोष्टींशी जोडलेले असतात. म्हणून तर तुम्ही दुःखी राहता. आता सत्य म्हणजे काय? जे काळाच्या त्रिकाला बाधित आहे, म्हणजे ज्या आधी पण होतं, आता पण आहे आणि पुढे पण राहणार आहे. तुमचं शरीर लहानपणी वेगळं होतं, आज वेगळे, म्हणजे ते सत्य आहे का? नाही. तुमचे विचार सकाळी वेगळे असतात, संध्याकाळी वेगळे असतात, म्हणजे ते सत्य आहेत का? नाही. तुमच्या भावना, तुमची नाती, तुमचा पैसा सगळं येतं जातं, कंटिन्यू वेगळं असतं, त्यामुळेच तर हे असत्य आहे. मग सत्य काय आहे? सत्य तो साक्षीभाव आहे, सत्य तो द्रष्टा आहे, सत्य ती चेतना आहे जे हे सर्व बदल बघतीये, जाणीवपूर्वक बदलतीये. तुम्ही तुमचं घर वाळूवर बांधणार की खडकावर? जर तुमचं सुख हे असत्य असणाऱ्या म्हणजे बदलणाऱ्या गोष्टींवरती अवलंबून असेल तर तुमचं कोसळणार 100%. तत्त्वज्ञ तेच आहेत ज्यांनी या दोन्ही गोष्टींचा अंत पाहिला आहे, तुलना पाहिली, जे सत्याला धरून उभे राहिलेत. म्हणजे साधं सोपं आपल्याला आज करायचं काय, आपल्याला आजच्या लाईफमध्ये याच्यातून काय माहिती मिळते ते एक तर भ्रम सोडा. ज्यावेळेस तुमचं ब्रेकअप होतं, नोकरी जाते, वाईट काहीतरी संकट येतं, त्यावेळेस स्वतःला सांगा, अरे हे गेलं कारण हे असत्य होतं, थोड्या वेळासाठी होतं, कायम टिकणारं थोडी नाही. त्याच्यासाठी रडणं म्हणजे पूर्ण तद्दन वेडेपणा आहे. सत्याचा शोध घ्या, जे तुमच्या आत असं काय जे कधीच बदलणार नाही आहे. तुमची शांतता, तुमचं असणं, त्याला घट्ट पकडा. भीतीमधून मुक्त व्हा. जर सत्याचं कधीतरी असं कमतरता जाणवली ना, अभाव जाणवली ना, अजिबात नाही हो, होऊ शकत नाही. तुम्हाला कोणाची भीती कोणाची आहे? सत्य जर तुमच्या पाठीशी आहे ना, तुम्ही घाबरूच शकत नाही. पण ते सत्य तुमच्या आतमध्ये आहे. तो सत्यामध्ये, जो सत्यामध्ये स्थित आहे ना, त्याला जग कधीच हलवू शकत नाही. इन शॉर्ट काय, ज्या ज्या गोष्टी बदलणाऱ्या आहेत ना त्याचा त्याग करा. त्याग करा म्हणजे लगेच संन्यासी होऊ नका. फक्त त्या जर आल्या गेल्या त्याचा जास्त विचार करू नका. जे तुम्ही आहात ना, तुमची शांतता आहे ना, त्याचा स्वीकार करा. जे जाणार आहे त्याला जाऊ द्या, जे कधीच जात नाही त्याला ओळखा. भ्रमामध्ये जगू नका, सत्यामध्ये जगा.